गेल्या 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे। पेट्रोलच्या दरात 87 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरात 91 पैशांनी वाढ झाली आहे। तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल 108 रुपये 45 पैसे लिटर आहे, तर डिझेल 95 रुपये 2 पैसे प्रति लिटर इतकं वाढलेलं आहे। कांद्याला 2 रुपये भाव आहे। 50 किलो कांदा विकला तर 1 लिटर डिझेल येते, तर त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित फार विस्कळून गेलेलं आहे। आणि टमाटे मिरची काय जे असेल ते जर मार्केट पर्यंत पोहोचायचं म्हणलं तरी गाड्या भेटा नाही, गाड्यावाले भाव वाढून चालले, तर म्हणजे माल विकून गाडी भाडं पदरू शेतकऱ्याला द्यावं लागतं। त्याच्यामुळे मग ते विकून कसं, तर एवढा गंभीर प्रश्न झाला। आज शेतकऱ्याची शेती पूर्ण ट्रॅक्टरवर डिपेंड झालेली आहे। त्याच्यामुळे डिझेल पेट्रोल हे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायलाच पाहिजे। आज गंभीर प्रश्न झालेला आहे शेतकऱ्यासमोर। इंधन दरवाढीवरून काही राजकीय प्रतिक्रियाही समोर आलेल्या आहेत, पाहूयात। जागतिक परिस्थितीच्या अनुषंगाने ह्या संदर्भातले निर्णय घेण्यात येत आहे। माननीय पंतप्रधान महोदयांनी देखील इंधन बचतीचा संदेश संपूर्ण देशातल्या लोकांना त्या ठिकाणी दिलेला आहे। आपल्या देशातले नागरिक देखील याच्याकरता मोठ्या प्रमाणात सहकार्य करतायत, परंतु ही परिस्थिती लवकरच दुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे। मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात डिझेलची टंचाई आहे। शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे। गावगाव पेट्रोल पंप, डिझेल पंपवरची जर स्थिती बघितली तर अतिशय शेतकरी त्रस्त आहे। काही जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय तुघलकी आदेश काढलेले आहे की स्वतःचा ॲग्री स्टॅग घेऊन या, शेताचे पेपर्स घेऊन या। मला एक सांगा, पुन्हा ट्रॅक्टर असेल तर त्याचे पेपर्स घेऊन या। पण आता सगळ्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतात। काही शेतकरी हे कोणातरी रोजानं रेननी ट्रॅक्टर बोलवून स्वतःच्या शेतात काम करत असतात। त्यांनी काय करायचं? शेवटी ट्रॅक्टरवाले डिझेल मागत असतात। ट्रॅक्टर कित्येक लोकांचा व्यवसाय आहे, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना भाड्यानं देणं। आणि मग अशा पद्धतीनं तुघलकी आदेश निघालेला हा चुकीचा आहे। अशी अफवा असल्यामुळं साधारणतः प्रत्येक रोज 20% खप हा जादा वाढलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे कुठेतरी गैरसमजुमुळे शेतकरी तर रांगा लावतोय। मला आपल्या माध्यमातून सांगायचं की कुठेही कोणी रांगा लावू नये, आणि कुठला पेट्रोल पंप धारक जर 7-12 कुठे मागणी करत असेल तर ताबडतोब कलेक्टर साहेबांना, कलेक्टरांना ते सूचना, त्या भागाच्या कलेक्टरला सूचना देऊन त्या पंपावरती कारवाई करू। खोटारडे आणि बेजबाबदार लोक सत्तेत बसल्यावर कशी वाताहत देशाची आणि महाराष्ट्राची होती याचं अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं हे उदाहरण आहे। तुटवडा आहे तर तुटवड्याचं नियोजन झालं पाहिजे। तुटवडा काही पहिल्यांदाच हा जगात आणि महाराष्ट्रात आणि भारतात आलेला नाही, मात्र सर्व करून सवरून नामानिराळे होणारा आणि कुठलीही जबाबदारी न स्वीकारणारं बेजबाबदार असं सरकार आहे। फडणवीस उलट पक्षी, काँग्रेस याला जबाबदार असं म्हणतात, फडणवीस उलट पक्षी कुठलीच टंचाई नाही अशा प्रकारचं बेजबाबदार विधान करत असताना तुम्ही नव्हेच नावाचा ज्या भूमिकेमध्ये आहे त्यांनी त्याच्या बाहेर यावं। त्यांना शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे म्हणून गजनी देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही।